नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या रविवारी पुण्यामध्ये माझा एक कार्यक्रम झाला. पुण्यातल्या व्यावसायिकांची एक आघाडी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली जे उद्योग व्यवसाय करणारे लोक आहेत अशांची ही संघटना आहे. आणि त्यांनी मला संवाद किंवा राजकीय घडामोडी चालू आहेत त्याचा आढावा देणारं भाषण करण्यासाठी बोलवला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक अशी विचित्र गोष्ट घडली की एक साधारणतः 22-23 वर्षाचा तरुण मला तिथे भेटला. तो माझे व्हिडिओ ऐकत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी येणारी माझी भाषणं वगैरे यूट्यूबवर आहेत ते ऐकत असतो आणि त्यामुळे खूप भारावलेला होता. आणि त्याला राजकारणात काहीतरी सार्वजनिक जीवनात करायचं, कुठल्या तरी राजकीय पक्षात जाऊन आपली राजकीय कारकीर्द सुरू करावी अशी त्याची महत्त्वाकांक्षा आहे. आणि त्यासाठी माझं मार्गदर्शन मिळावं असं त्याने सांगितलं. त्याला म्हटलं माझ्याकडे एवढा वेळ नाही आणि मी कुठल्याही कार्यकर्त्याला, राज्यकर्त्याला किंवा राजकीय नेत्याला कुठलंही मार्गदर्शन करत नाही, सल्ला देत नाही. जे काय बोलायचं ते जाहीररित्या बोलतो. आणि राजकारणात कार्यकर्त्यांसाठी एक काय ट्रेनिंग कोर्सेस वगैरे मी काढलेले नाहीत. त्यामुळे तुला काय व्हायचं ते तू ठरव आणि जे काय व्हायचं आहे त्याच्यात मी थोडंफार तुला इकडे तिकडे सांगू शकेन. त्या पलीकडे मी कोणी नाही, कारण मी कार्यकर्ता नाही आहे, मी नेता नाही आहे, मी कुठल्या पक्षाला बांधील नाही आहे. तेव्हा त्याने मला सांगितलं की मी शाळेमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं वगैरे मिळवलेली आहेत. मी चांगलं भाषण करू शकतो, चांगल्या तयारीने वक्तृत्व कलेचं प्रदर्शन मांडू शकतो आणि त्यामुळे शक्य झालं तर मला प्रवक्ता होण्याची इच्छा आहे. कुठल्याही पक्षाचा असेल त्या पक्षाची उत्तम बाजू मांडता यावी यासाठी मी काय करावं. मी हे त्याची अपेक्षा किंवा महत्त्वाकांक्षा बघून चक्रावलो. मी त्याला म्हणालो की तुला नेता आणि प्रवक्ता व्हायचं आहे, प्रामुख्याने प्रवक्ता व्हायचं आहे, तर मग तुला कुठलाही मार्गदर्शनाची गरज नाही, अजिबात मार्गदर्शनाची गरज नाही. संदर्भहीन बोलता आलं पाहिजे, अर्थहीन बोलता आलं पाहिजे, निरर्थक बोलता आलं पाहिजे आणि अतिशय हास्यास्पद वाटेल असं बोलता आलं पाहिजे, तर तू कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता होऊ शकतो. ज्या पक्षाचा प्रवक्ता होशील त्या पक्षाविषयी तुला काडी मात्र माहिती असता कामा नये. समजा तू भाजपचा प्रवक्ता आहेस तर तुला भाजपचा काहीही माहिती नसली तरी चालेल, पण तुला काँग्रेस, उबाठा, शिवसेना किंवा आणखीन कुठचा राहुल गांधी यांच्यावर सडकून निरर्थक बोलता आलं पाहिजे. समोरच्याने कुठलाही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाला बगल देऊन वाटेल ती बाष्कळ बडबड तुला करता आलं पाहिजे, तर तू आजच्या घडीचा उत्तम प्रवक्ता होऊ शकशील. हे ऐकून तो चक्रावला. म्हणाला काय म्हणता, मग मी त्या कुठल्याही पक्षात जाऊन का ते मला प्रवक्ता का करतील. म्हटलं आजकाल कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता होण्यासाठी सगळ्यात पहिली अट एक असते की तुला बुद्धी असता कामा नये, विवेक बुद्धी असता कामा नये आणि तारतम्यता अजिबात असता कामा नये. पहिल्यांदा ते गुण आत्मसात कर जे दुर्गुण असतात. तो बघतच राहिला माझ्याकडे. त्याला म्हटलं सवडीने कधीतरी भेटल्यावर तुला सांगेन ह्या सगळ्याचा अर्थ. पण आजकाल जे प्रवक्ते नेते आपण ऐकतो टी व्हीच्या चॅनेलवर किंवा कुठल्याही बाबतीत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना जे नेते प्रवक्ते ऐकतो त्यांचा सगळ्यात मोठा गुण कुठला असेल तर ते अर्थहीन, निरर्थक, संदर्भहीन बोलू शकतात. म्हणजे थोडक्यात त्याला म्हटलं की हिंग, पुस्तक, तलवार या 3 गोष्टींची मी नावं सांगितली. त्यांचा परस्पर संबंध काही आहे का. हिंग फोडणीत घालतात, खाद्यपदार्थात घालतात. पुस्तक वाचण्यासाठी असतं आणि तलवार लढाईसाठी किंवा रक्तपातासाठी असते. या 3 गोष्टींचा संबंध तुला जोडता आला तर तू उत्तम प्रवक्ता होशील. त्याला हसावं की रडावं कळत नव्हतं. पाठ थोपटली. त्याला म्हटलं बाळा कधीतरी सवडीन भेटायला ये, मग अधिक तुला समजावीन. पण आत्ता
तुझी जी प्रवक्ता होण्याची इच्छा आहे त्यासाठी तुला शुद्ध मूर्खपणा करता आला पाहिजे, हा थोडक्यातला सल्ला आहे. मित्रांनो, असं मी का म्हणतो, रोज सकाळी 9 वाजताची पत्रकार परिषद तुम्ही बघता, त्यामध्ये कशाचाही संबंध, वडाची साल पिंपळाला लावायची आणि मोदींना फडणवीसांना शिव्या घालायच्या, भाजपला शिव्या घालायच्या. ही रोजची पत्रकार परिषद ज्या अगत्याने आपल्या मराठी माध्यमातून दाखवली जाते त्यावरून एक गोष्ट कळते की माध्यमांना सगळ्यात आवडणारा जो प्रवक्ता असतो तोच दाखवला जातो. त्यामुळे नव्याने कोणाला प्रवक्ता व्हायचा असेल तर त्याला आपली बुद्धी कुठच्या तरी कडी कुलपात बंद करावी लागेल, गहाण टाकावी लागेल आणि संदर्भहीन निरर्थक बोलता आलं पाहिजे. आणि तेच तर मी त्याला सांगितलं, कारण त्याची इच्छा बरोबर आहे की त्याला प्रवक्ता व्हायचं आहे, म्हणजे माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर अधिकाधिक वेळ कसं झळकता येईल ही त्याची इच्छा किंवा आकांक्षा आहे. म्हणून मी त्याला ते मार्गदर्शन केलं आणि नेते पण तसेच झालेले आहेत. ह्या 2 दिवसातली गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विरोधी नेता, काँग्रेस पक्षाचे विधानसभेतले विरोधी नेता विजय वडेट्टीवार यांचं एक वक्तव्य 2-3 चॅनेलवर मला फिरवत गेलो तरी सापडत गेलं, दिसत गेलं. आणि दुसरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मला ते त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर पहिल्यांदा शंका आली की हे दोघे भाजपात दाखल झालेत की काय. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ हे पण गेले की काय. कारण 1 आठवड्यापूर्वी साधारण अशोक चव्हाण हे अचानक आपला पक्ष सोडून पक्षाचा राजीनामा देऊन, त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांच्यावर याच दोघांनी, विजय वडेट्टीवार असो किंवा अशोक नाना पटोले असो, यांनी सडकून टीका केली होती. पण एक गोष्ट त्यांच्या दोघांच्याही बोलण्यातून समोर येत होती की त्या दोघांनाही 12 तास आधीपर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून जातील, भारतीय जनता पक्षात जातील, त्यासाठी आमदारकी सोडतील, हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. आता एक विधानसभेतला काँग्रेसचा विरोधी नेता आहे आणि दुसरा महाराष्ट्रातला काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. हे महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे सगळ्यात 2 दिग्गज नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. पण त्या दोघांनाही आपल्या पक्षात नेमकं काय चाललं आहे, आपले मोठमोठे पक्षाचे नेते काय करतायत, त्यांच्या हालचाली काय आहेत, ते कुठल्या दिशेने वाटचाल करतायत याचासुद्धा थांगपत्ता नव्हता. म्हणून 12 तास आधी आपल्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीमध्ये जागांची सौदेबाजी करायला गेलेले अशोक चव्हाण 12 तासानंतर थेट आमदारकी सोडून भारतीय जनता पक्षात जातील, याचा सुगावासुद्धा वडेट्टीवार आणि नाना पटोलेंना लागला नव्हता. म्हणजे 10 तास आधी कोणी त्यांना विचारलं असतं की अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात जात आहेत, अशी एक बातमी आहे, सूत्रांची बातमी आहे, तर वडेट्टीवार आणि पटोले काय म्हणाले असे, या भाजपवाल्यांनी सोडलेल्या अफवा आहेत, भाजपचा IT सेल ही असली कामं करत असतो. हे 10 तास 8 तास आधीसुद्धा नाना पटोले आणि वडेट्टीवार बोलले असते की अशी नुसती बातमी आहे, अशोक चव्हाण नजीकच्या काळात भारतीय जनता पक्षात दाखल होतील, तर त्याची खिल्ली भाजपचा IT सेल म्हणून या दोघांनी उडवली असती. आणि ते कोण आहेत, तर प्रदेशाध्यक्ष आहेत आणि विधानसभेतले विरोधी नेते आहेत. आणि त्या दोघांनाही आपल्या पक्षामध्ये नेमकं काय चाललं आहे याचा बिलकुल थांग पत्ता नाही आहे. आणि म्हणून अशोक चव्हाण हे भाजपात दाखल झाले किंवा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा पदांचा राजीनामा दिला, आमदारकीचा राजीनामा दिला, तोपर्यंत हे लोक दोघेही बडे नेते काँग्रेसचे आपल्याच पक्षाविषयी अंधारात साच पडत होते. लाईट गेली अचानक आणि ढिम्म काळोख आहे, अशा वेळेला आपल्याच घरात
आपण जसे चाचपडत अंदाज घेत घेत एक एक पाऊल घरात टाकतो, इकडे तिकडे हलतो, कुठे मेणबत्ती माचीस मिळते का शोधतो, तशी अवस्था नाना पटोले आणि वडेट्टीवार यांची स्वपक्षातली आहे. आपल्या पक्षात आणखीन कोण कोण जाणार आहे याचासुद्धा त्यांना थांग पत्ता नसतो. पण ज्यांना आपण ज्या पक्षाचे इतके सर्वोच्च पदाधिकारी आहोत त्या पक्षात काय चाललं आहे याचा बिलकुल थांग पत्ता नसतो. त्यांना आपला विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललं आहे याच्या आतल्या बातम्या असतात. कारण मी हे का बोलतोय तर गेल्या 2 दिवसामध्ये वडेट्टीवारांनी टी व्हीच्या कुठच्या तरी चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं की भारतीय जनता पक्षाला आपण लोकसभा निवडणुकीत अत्यंत वाईट पद्धतीत पराभूत होतोय हे कळलेलं आहे. भाजपच्या अंतर्गत इंटरनल सर्वेमध्ये भाजपला महाराष्ट्रात काय 10-12 जागासुद्धा मिळणार नाही, म्हणून भाजप हा निवडणुकीपूर्वी प्रचंड भयभीत झालेला आहे, अशी भाजपच्या आतल्या गोटातली बातमी वडेट्टीवार पत्रकारांना सांगत होते. आहे की नाही गंमत? आपल्या पक्षातला माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष 12 तासात पक्ष सोडून जाणार आहे याचा सुगावासुद्धा ज्या वडेट्टीवारांना लागला नव्हता ते वडेट्टीवार भाजपच्या आतल्या गोटातल्या बातम्या पत्रकारांना राजरोसपणे सांगतायत. महायुतीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी माजलेली आहे. अजितदादा पवारांचा गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांची शिवसेना या दोघांना जागा वाटपामध्ये भाजप अन्याय करतो म्हणून प्रचंड राग आलेला आहे आणि एवढ्या कमी जागांवर ते दोघेही लढायला तयार नाहीत आणि त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटप होऊ शकत नाही आहे, ही पण आतल्या गोटातली बातमी वडेट्टीवार पत्रकारांना सांगत होते. पत्रकार पण इतके महान आहेत आपले की महायुतीच्या जागा वाटपाचं सोडा, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला मुंबईमध्ये इंडी अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातलं जागा वाटप संपवायचं हा निर्णय झाला होता. त्यानुसार किती जागा वाटप झालं असा प्रश्न विचारायची इच्छा किंवा बुद्धी समोरच्या कॅमेरा आणि माईक घेऊन उभ्या असलेल्या पत्रकारांना झाली नाही. एकूण विवेक आणि बुद्धी ही किती हरवलेली आहे आणि महाराष्ट्रात तिचा दुष्काळ किती पडला आहे हे अशा वडेट्टीवार, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून आपल्याला कळतं की बोलणाऱ्याकडे अक्कल नाही, टिपून घेणाऱ्याकडे बुद्धी नाही आणि विवेक नाही, असं एकूण राजकारणाचा सावळा गोंधळ झालेला आहे. आणि म्हणून त्या मुलाला मी सांगितलं की तुला बुद्धी गुंडाळून तिजोरी बंद करून निर्बुद्धपणे जर बोलता येणार असेल, पक्षाची जी भूमिका ठाऊकच नाही ती मांडण्यापेक्षा दुसऱ्या पक्षाला शिव्या शाप देता येत असेल तर तू उत्तम प्रवक्ता होऊ शकतील. याचं मोठं उदाहरण म्हणजे खुद्द नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आहेत. आपल्या पक्षाच्या आतल्या गोटात अनेक नेते भाजपमध्ये जायला उतावळे झालेले आहेत, याचा थांग पत्ता नसतो. त्यांना भाजपच्या आतल्या गोटातल्या बातम्या असतात माहिती, इंटरनल सर्वे माहिती असतात. त्यामुळे हे दाखवायला दिवसा काँग्रेस पक्षात असतात आणि रात्री गुपचूप भाजपच्या गोपनीय बैठकींना नाना पटोले आणि वडेट्टीवार जातात की काय असा प्रश्न पडतो. कारण हे जे काय आत्ता बोलत आहेत हे अशोक चव्हाणसुद्धा यापूर्वी बोललेले नाही, ते भाजपविरुद्ध बोललेले आहेत. भाजपची तानाशाही संपवावी वगैरे वगैरे गोष्टी अशोक चव्हाणसुद्धा बोललेत आणि भाजपत गेलेत. पण मग वडेट्टीवार आणि नाना पटोले हे वेगळं काय बोलत आहेत? भाजपत दाखल होण्यापूर्वी भाजपवर शिव्या शाप द्यायचा, भाजपवर आरोपांचा वर्षाव करायचा आणि मग भाजपत जायचं, अशी काय अट भाजपनेच यांना घातलेली आहे का अशी शंका येते मित्रांनो, अशी शंका येते. आणि म्हणून मुद्दा असा येतो
की वडेट्टीवारांना आपल्या पक्षामध्ये ऑल इंडिया सोडा महाराष्ट्रामध्ये जी दीर्घकालीन जागा वाटपाची चर्चा आणि घुराळ चालू आहे, त्यात काँग्रेस पक्ष किती जागा लढवणार आहे याची आतली बातमी आहे का वडेट्टीवारांकडे, नाना पटोलेंकडे आहे का? नाही, ते हायकमांड ठरवेल. कशी गंमत आहे बघा. काँग्रेसमध्ये कुठच्या जागा लढवायच्या आहेत, किती जागा लढवायच्या आहेत हे ज्यांना पत्ता नाही ते विरोधी नेते आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काय काम करतात तर भाजपच्या आतल्या गोटातल्या बातम्या गोळा करत असतात. स्वपक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसची अवस्था काय आहे, काँग्रेसचे कुठले नेते पळायच्या तयारीत आहेत आणि कुठले नेते निष्ठेने पक्षात राहणार आहेत याची एक संगतवार यादीसुद्धा नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार कोणाला सांगू शकणार नाहीत. पण भाजपमध्ये काय धुमाकूळ चालला आहे याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे असते. याला मित्रांनो आजच्या मराठी राजकारणातले नेते किंवा प्रवक्ते म्हणतात. आणि म्हणून त्या मुलाला मी सांगितलं की ज्या पक्षात जाशील त्या पक्षाविषयी तुला काडी मात्र माहिती असायची गरज नाही, पण त्यांच्या विरोधात असतील त्यांना बेछूट कुठल्याही अर्थहीन निरर्थक संदर्भहीन शिव्या देता आला पाहिजेत, आरोप करता आला पाहिजे. आणि हा सल्ला मी एवढ्यासाठी दिला की उद्या काँग्रेसमधून आणखीन काही नेते गेले, उद्या नाना पटोले जर काँग्रेस सोडून भाजपात गेले, विजय वडेट्टीवार जर काँग्रेस सोडून गेले, तर तो तरुण मुलगा जो मला पुण्याला भेटला तो तेव्हा काँग्रेसमध्ये असेल तर कदाचित काँग्रेसमध्ये त्याला प्रदेशाध्यक्ष केलं जाईल. आणि याची सगळ्यात मोठी गुणवत्ता त्याची काय असेल तर त्याला काँग्रेस काय आहे तेच माहिती नाही, पण तो भाजपला शिव्या घालू शकेल. म्हणून त्याला म्हटलं की भाजपला शिव्या घालणं किंवा आपल्या विरोधातल्या पक्षाला वाटेल त्या शिवराळपणे शिव्या देणं, त्याच्यावर खोटे नाटे बेछूट आरोप करणं ही कला अवगत कर, मग कुठल्याही पक्षात जा. काँग्रेस पक्षाची दुर्दशा काय आहे बघा मित्रांनो. वडेट्टीवारांना आज विचारलं की राहुल गांधी हे अमेठीतून परत निवडणूक लढवतील का की वायनाड म्हणूनच लढवतील? नाही नाही, ते हायकमांड ठरवेल. कशी गंमत आहे बघा, कशी गंमत आहे बघा. प्रियंका वड्रांना विचारलं की अमेठीतून राहुल गांधी परत उभे राहतील का, तर प्रियंका वड्रा म्हणतात की ते हायकमांड ठरवेल. आणि हायकमांड कोण आहे? हायकमांड म्हणजेच राहुल गांधी आहेत. म्हणजे ते राहुल गांधींनाच माहिती आहे. तेव्हा राहुल गांधी ठरवणार की ते अमेठीत उभे राहणार की नाना पटोले गोंदियात उभे राहणार. आपण गोंदियातून उभे राहू की भोपाळमधून उभे राहू हे सुद्धा आज नाना पटोलेंना माहिती नाही आहे. ही गंमत आहे मित्रांनो. आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात एकूणच कॉमेडी सर्कस कशी चालू आहे ही आपल्याला माध्यमातून रोज बघता येते. कारण समोरचा नेता प्रवक्ता किती संदर्भहीन आणि खुळचटासारखं बोलतो हे सुद्धा ज्यांना समजू शकत नाही ते खांद्यावर कॅमेरे आणि हातात बूम घेऊन माईक घेऊन भिकाऱ्यासारखे फिरत असतात आणि ते आपल्या माथी मारत असतात. मी तर बघत नाही. मी आजकाल कुठच्याही चॅनेलचे यूट्यूबवर टाकलेलं असतं ते थोडंसं चालतो. अगदी त्यात काय खटकलं तर मग टी व्ही चॅनेलवर वृत्तवाहिनी बघतो, नाहीतर बघणं बंद करून टाकलं. कारण ज्या पक्षाचे नेते असतात त्यांना स्वपक्षात काय चाललं आहे याचा बिलकुल पत्ता नसतो, पण समोरच्या पक्षात काय चाललं आहे हे मात्र बरोबर माहिती असतं आणि अगदी आतल्या गोटातलं माहिती असतं. त्यामुळे कधी कधी वाटतं की हे नाना पटोले आणि वडेट्टीवार हे फडणवीसांच्या, अजितदादांच्या, एकनाथ शिंदेंच्या घरी एक खोली भाड्याने घेऊन तिथे राहतात की काय आणि तिथे गुपचूप लपून त्यांचं ऐकून त्याची बातमीदारी चॅनेलवाल्यांसाठी करतात का असा प्रश्न पडतो मित्र. ह्या अशा जागा वाटप असेल, कोण कुठून उभा राहणार आहे या गोष्टी खुल्या काय त्या मंचावर ओपन प्लॅटफॉर्मवर केल्या जात नाहीत. जागा वाटप हे माध्यमाच्या माध्यमातून होत नसतं. तुम्हाला आठवत असेल तर राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार उभे होणार
तर ते कोण कोण असतील? त्याची चित्रा वाघपासून माधव भंडारींपासून जावडेकर अशी नारायण राणे अशी 9 नावं तब्बल 2 दिवस वेगवेगळ्या चॅनेलवर दाखवली जात होती. पण त्या 9 नावांपैकी एकही नाव BJPच्या खऱ्याखुऱ्या 3 डिक्लेअर झालेल्या नावांमध्ये नव्हतं. मेधा कुलकर्णी असोत, अशोक चव्हाण असोत किंवा तुमचे गोपचंडे असोत, हे 3 नावांपैकी एकही नाव कुठल्याही चॅनेलवर भाजपचे संभवित राज्यसभा उमेदवार असं आलेलं नव्हतं. मग ती 9 नावं कुठून काढली होती? ती अशीच तुमच्या विजय वडेट्टीवारांनी दिलेली असतील, नाना पटोलेंनी दिलेली असतील, संजय राऊतांनी दिलेली असतील. थोडक्यात पत्रकार म्हणून जे मिरवतात ते किती निर्बुद्ध असतात आणि रोज त्यांना निर्बुद्ध बोलणारे का आवडतात आणि का दाखवले जातात याचा हा खुलासा येतो. आणि मग एक दिवशी अशोक चव्हाण आमदारकी सोडतात, दुसऱ्या दिवशी भाजपत दाखल होतात, तेव्हा मग भाजप काँग्रेसला धक्का वगैरे टाहो फोडला जातो. आजच हे मी बोलतोय त्याच्या आधी नांदेडमध्ये काँग्रेसला आणखीन एक धक्का. म्हणजे काय तर नांदेड महापालिकेतले काय 55 माजी काँग्रेस नगरसेवक हे अशोक चव्हाणांबरोबर भाजपत दाखल झाले. यात धक्का कसला आला आहे? नांदेडचे अनभिषिक्त नेते जर अशोक चव्हाण असतील आणि तेच काँग्रेस नेता असताना नांदेड महापालिका काँग्रेसच्या महापौर आलेला असेल तर ते सगळे नगरसेवक हे काँग्रेसपेक्षा अशोक चव्हाणांशी निष्ठावान असतात आणि ते त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसमध्ये जातील. हा धक्का नसतो, धक्का अशोक चव्हाण असतो. पण त्यालाही धक्का म्हणायचं. असे धक्केबुक्के चालत असतात. पण एकूण बघितलं तर ज्या प्रकारची वक्तव्य नाना पटोले वडेट्टीवार करतायत, मला अशी शंका येते की कदाचित प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीचं मतदान होईपर्यंत हे दोघे पण भाजपत दाखल झाले तर नवल वाटायचं कारण नाही आणि पत्रकारांनी आपल्याला धक्का बसून घेण्याचं कारण नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.